आत्मतेज अन तीव्र बुद्धीचा वाणीलाही धार, स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा, स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा, विवेकानंद हा, विवेकानंद हा, नमस्कार. राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वेध घेणारी मालिका तेजोमय. तेजोमय मालिकेच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, अलीकडेच स्वामी विवेकानंदांचं कॅलिफोर्नियामध्ये केलेलं एक भाषण माझ्या वाचनात आलं. त्यातल्या एका उतार्याने माझं लक्ष विशेष वेधून घेतलं, कारण तिथे स्वामीजींनी म्हटलं होतं की आजवर माझ्या आयुष्यातल्या या भागाविषयी मी फारसा कुठे व्यक्त झालेलो नाही, पण माझ्या आयुष्यात एक टप्पा असाही आला होता जेव्हा माझे गुरु रामकृष्ण परमहंस जो मार्ग सांगत होते तो आयुष्यात निवडायचा तर कुटुंब की गुरुची शिकवण अशी निवड मला करावी लागणार होती, आणि त्या क्षणी माझ्या कुटुंबाला माझी आत्यंतिक गरज होती. अशा वेळेस नेमका कुठला मार्ग निवडायचा या द्वंद्वातून मी बराच काळ गेलो. हे वाचत असताना मला जाणवलं की स्वामीजींचा विचार आपण नेहमीच एक महान राष्ट्रपुरुष म्हणून केलेला असतो, स्वामीजी म्हणून केलेला असतो, एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून केलेला असतो, पण त्यांच्यातही एक नरेंद्र, एक माणूस दडलेला आहे याचा अनेकदा आपल्याला विसर पडतो. आणि असा विसर पडणं खूपदा सोयीस्करही असतं, कारण राष्ट्रपुरुषांना एकदा महान म्हटलं की त्यांच्यासारखं वागण्याची जबाबदारी आपण सहज टाळू शकतो, नाही का? पण म्हणूनच मला वाटतं की विवेकानंदांमध्ये दडलेला माणूस नेमका कसा आहे हे जाणून घेणं आपणा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यांचे विचार जर अंगी मांडवायचे असतील, त्याचं समग्र आकलन करून घ्यायचं असेल तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हे करण्यासाठी आज आपला एक मित्र आपल्याबरोबर आहे. हो, मी त्याची ओळख एकेरी करून देते आहे, ती मैत्रीच्या नात्याने, कारण खरंच तो आपल्या मित्राच्या वयाचा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि नाही वयसा तेजम समीक्षते असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे या लहान वयामध्ये त्यांनी खूप काही गोष्टी मिळवल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा भारतीय संस्कृतीचा, रामायण महाभारत आणि अनेक ग्रंथांचा असलेला अभ्यास. आज 2-2.5 हजार पुस्तकांचा संग्रह त्याच्या स्वतःकडे त्यांनी बाळगलेला आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथांचा तो अभ्यास करतो आहे. आणि हा आपला मित्र ध्येयवेडा आहे असं मी म्हणेन, कारण प्रत्येक तरुणाला भारताची खरी ओळख व्हावी, भारताच्या राष्ट्रपुरुषांची खरी ओळख व्हावी या ध्येयाने झपाटलेला तो केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देश परदेशात सर्वत्र युवकांशी संवाद साधतो आहे. तेव्हा आपण स्वागत करूया एक प्रेरक व्याख्याता, एक उत्तम लेखक, तितकाच चांगला रंगकर्मी आणि स्वतःची प्रकाशन संस्था ज्याची आहे शब्दामृतचा प्रकाशक असा पार्थ बावस्कर याची. पार्थ, तुझं खूप खूप कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार सुमिया. आज खरं तर तुझ्याशी गप्पा मारायला खूप उत्सुकता आहे. आणि मी आत्ता म्हटलं तसं की आमच्या वयाचा, तरुण पिढीचा प्रतिनिधी असं म्हणून तुझ्याकडे आम्ही बघतो आहोत. आत्ता मी जे म्हटलं की स्वामी विवेकानंदांचा विचार कायम एक महापुरुष म्हणून आपण केलेला असतो, पण त्यांच्यातलं महापुरुषत्व जितकं महत्त्वाचं आहे तितकंच माणूसपणही महत्त्वाचं आहे. अगदी अगदी. तर तुला याविषयी काय वाटतं, कारण तू त्यांच्या विचारांनी जो प्रभावित झालास त्यामध्ये त्यांच्यातला माणूस समजून घेण्याचा किती वाट? खूप छान सुरुवात केली समीरा तू. विवेकानंदांमधलं माणूस पण समजून घ्यावं असं वाटणं हीच विवेकानंद समजून घेण्यासाठी एक पाऊल आपण पुढे टाकलंय असं समजायला हरकत नाही. कारण साधारणपणे आपल्याकडे होतं काय की विवेकानंद म्हटल्यानंतर एक थोर संन्यासी, जगाला मानवतेचा संदेश देणारा एक कोणीतरी योगी असा आपल्याकडे समज असतो सगळ्यांचा. पण तुम्ही आम्ही सगळे एका आईच्या पोटी जन्माला आलेलो बालक आहोत, आहे की नाही? त्याच्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकालाच दैनंदिन जीवनातले जे सगळे नियम आहेत, दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी प्रत्येकाला करायला लागतात त्या कुणालाही चुकलेल्या नाहीत. तशा विवेकानंदांना सुद्धा चुकल्या नसतीलच ना. मग त्या भूमिकेतून जेव्हा आपण विवेकानंदांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा फार फार अशा मौल्यवान गोष्टी आपल्या पुढे येतात की ज्या फारशा
विवेकानंद, स्वामीजी या बिरुदांच्या मागे एरवी लपलेले असतात. त्यामुळे मग त्या गोष्टी शोधायच्या आणि मग या सगळ्या शोध मोहिमेतनं काय गवसतंय त्यातलं जरासं सांगतो. नक्की. गंमत कशी होते आपल्याकडे की विवेकानंदांचं अवघं म्हणजे 39 वर्ष 5 महिने आणि काही दिवस एवढंच त्यांचं आयुष्य. त्यापैकी 24व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतलेला. आणि संन्यास घेताना आपल्याकडे एक पद्धत आहे. जो माणूस संन्यास घेतो ना, संन्यास घेत असताना गंमत अशी होते की त्याला त्याच्या पूर्वायुष्यातल्या सगळ्या गोष्टी टाकून द्यायच्या असतात. पूर्वीचं काहीही त्याला बरोबर घेऊन येता येत नाही. इव्हन इतक्या कडक अटी आपल्याकडे आहेत की जो संन्यास घेत असतो ना, त्या संन्याशाला स्वतःलाच स्वतःचं श्राद्ध घालावं लागतं असं आपल्या धर्मशास्त्रांनी सांगितलेलं आहे. बरं. आणि मग विवेकानंदांच्या चरित्राकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा असं लक्षात येतं की 24व्या वर्षी संन्यस्त झालेला हा युगपुरुष आपल्या आयुष्यात मात्र आईची काळजी करतो. त्याच्यावर मात्र त्याच्या भावांची जबाबदारी घ्यावी लागते त्याला. इव्हन त्याच्याही पलीकडे जाऊन घरातल्या कटकटींना काही वेळेला इतक्या पराकोटीला तोंड द्यावं लागतं की विवेकानंदांसारखा माणूस कोर्टामध्ये जाऊन जबानी सुद्धा देतोय. कोर्टात त्यांची उलट तपासणी सुद्धा झालेली असेही संदर्भ इतिहासात आपल्याला सापडतात. बरं. कशी सुरुवात आहे या हा संन्यासी आणि त्याची जन्मदात्री यांचं नातं कसं आहे. विवेकानंदांच्या आईला म्हणजे भुवनेश्वरी देवीला एकूण 10 अपत्य होती आणि त्या 10 अपत्यांपैकी त्यांच्या वडिलांचं म्हणजे विवेकानंदांच्या वडिलांचं लवकर निधन झालं. ते जोपर्यंत हयात होते तोपर्यंत अत्यंत धनसंपन्न असं ते कुटुंब. आणि त्यानंतर मग जी पांगापांग झाली ती सावरायला नंतर कुणीच ती सावरू शकलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि एक वेळ तर अशी आली की या नरेंद्रनाथासमोर प्रश्न पडला की आता घरी खायला पैसा नाही आहे, काय खावं. त्याच्यासाठी शाळेमध्ये हेडमास्तरकीची नोकरी करावी लागली. बरं, ग्रहतारे किती विलक्षण. विवेकानंद जेव्हा शाळेमध्ये हेडमास्तरकीच्या नोकरीसाठी जॉईन झाले, रुजू झाले, त्याच्यानंतर काही महिन्याच्या आतच तिथल्या मुलांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार केली की आमच्या हेडमास्तरांना शिकवताच येत नाही म्हणून. आता बघा, विवेकानंदांची आपल्या समोरची प्रतिमा आहे की जगाला शिकवणारा माणूस, जगाला नवं काहीतरी देणारा माणूस. आणि त्यांच्या बाबतीत काय घटना घडली आहे की ते ज्या शाळेत मुख्याध्यापक होते त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलंय की या माणसाला शिकवताच येत नाही, अविश्वसनीय असं म्हणून त्यांची पहिली नोकरी गेली. बरं. मग आता नोकरी गेल्यानंतर काय करायचं प्रश्न पडलाय. नोकरी गेल्यानंतर काय करायचं. मग पुन्हा नव्या नोकरीच्या शोधामध्ये वणवण हिंडतायत, भटकतायत. एकीकडे आईची दुःख तर आहेत पण मनाला ती बोच आहे सतत की आपण 24व्या वर्षी संन्यास घेतला, ती माता 10 मुलांची जन्मदात्री आहे आणि आपण कुठेतरी चुकतोय. त्या आईबद्दलचं आपलं जे कर्तव्य आहे ना, ते कर्तव्य आपण तितक्या तळमळीनं पार पाडू शकलेलो नाहीत. मग माझ्या आईसाठी मी काय करू शकतो, माझ्या आईसाठी मी जे जे करू शकतो ते मी करणार. अशा भावनेतनं विवेकानंदांनी त्यांच्या आईसाठी बऱ्याच गोष्टी केल्यात. मी उल्लेख केला ना की त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर नंतर गंमत अशी झाली की कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या. ते राहतं जे घर होतं कलकत्त्यामध्ये, त्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणारं विवेकानंदांचं कुटुंब होतं. आणि मग नंतर त्यांच्या चुलत्यांनी घरावरती स्वतःचे हक्क सांगितले आणि या मातेला अक्षरशः भाड्याच्या घरामध्ये राहावं लागलं. आपला मुलगा एकीकडे संन्यासी झालेला आहे, बाकी 2 मुलं त्यांच्या वेगवेगळ्या कामांमध्ये व्यग्र आहेत. असं म्हणल्यानंतर माझ्या आईसाठी मी काहीच करू शकत नाहीये अशी बोच त्या संन्यस्त विवेकानंदाला सातत्यानं लागून राहिली होती. आणि म्हणून मग विवेकानंद जेव्हा तो सगळा पराक्रम करून परत आले ना या देशामध्ये, अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. म्हणजे मला ते पत्र जेव्हा मी वाचतो, त्यांनी खेतडीच्या महाराजांना लिहिलेलं पत्र. जग जिंकून आलेले विवेकानंद परत आल्यानंतर मठाची स्थापना वगैरे सगळं कार्य झालंय आणि नंतरच्या काळात खेतडीच्या महाराजांना पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये उल्लेख करतात, आज मला सगळं जग एका वेगळ्या भूमिकेतनं ओळखतोय. प्रत्येकाला माझ्याकडनं काही ना काहीतरी नवा संदेश हवाय, पण माझ्या कुटुंबाची काय वाताहत झालेली आहे. माझे 2 भाऊ परागंदा झालेले आहेत, एकाचं लग्न करायचं आहे, एकाकडनं आता काही तो स्वतःच्या पायावर उभा राहील अशी सुद्धा मला शाश्वती वाटत नाही. विवेकानंदांच्या बहिणीनं आत्महत्या केलेली आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. इतक्या कौटुंबिक कटकटींमधनं त्या माणसाला जावं लागलेलं आहे. आणि आता मात्र माझ्या आईची जबाबदारी माझ्यावर आहे. कुठला संन्यासी संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर आपल्या आईसाठी इतकं करेल. आणि खेतरी नरेशांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय, तुम्ही प्रभू रामचंद्राचे वंशज आहात, त्याच्यामुळे मी माझ्या इतर गोष्टींसाठी जे मी समाजकार्य आरंभलेलं आहे, मला जे राष्ट्रकार्य करायचं आहे, मला इथल्या लोकांना जो संदेश द्यायचा आहे, त्याच्यासाठी मी मिळवलेला पैसा संपूर्णपणे सार्वजनिक कार्याकडे मी लावेल. पण माझी कौटुंबिक व्यवस्थेचं काय हो, तुम्ही मला मदत करा. जग जिंकून आलेल्या विवेकानंदाला कौटुंबिक गोष्टींसाठी खेतडीच्या नरेशांकडे
हात पसरावे लागतायत, काय परिस्थिती असेल त्यांची विचार करा आपण. इतक्या छोट्या गोष्टी म्हणजे जाता जाता पुढच्या प्रश्नाकडे वळायच्या आधी एक आणखी सांगतो. आपल्याला वाटतं त्यांनी अनेक संन्यासी जबाबदाऱ्या झटकून हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करतात. विवेकानंद विलायतेला असताना, ते परदेशामध्ये असताना त्यांचा भाऊ त्यांच्याकडे शिकायला होता हे अनेकांना माहितीच नसतं. म्हणजे माणूस म्हणून आज एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या मुलांची जबाबदारी, मोठा भाऊ म्हणून लहान भावांची जी जबाबदारी सर्वसामान्य कुटुंब प्रमुखाला पार पाडावी लागते, तशीच काहीशी जबाबदारी विवेकानंदांना सुद्धा पार पाडावी लागली. आणि मग त्यांचा भाऊ तिथे असताना त्याला विवेकानंद समजावून सांगतात की बाबा रे, आपल्या घराण्यामध्ये जरी वकिलीची परंपरा असली तरी आता तू वकिलीच्या फंदात पडू नकोस. या देशाला इलेक्ट्रिशियन्सची, इंजिनियर्सची जास्त गरज आहे, त्याच्यामुळे तू इंजिनियर होण्याकडे लक्ष दे, असं एक संन्याशी सांगतो. आणि कोर्टात जाणं म्हणा, भावांचा सांभाळ करणं म्हणा, आईसाठी हे सगळं करणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर वेगळेच विवेकानंद आपल्या समोर येतात की तुम्हा आम्हाला जी कर्तव्य दैनंदिन आयुष्यात पार पाडावीच लागतात, आपल्याला नाही सुटतायत. खरं तसं विवेकानंदांना नाहीच झालंय, त्यांना सुद्धा ती पार पाडावीच लागली की संन्यास धर्म स्वीकारून सुद्धा. हे त्यांचं मोठेपण आहे, अगदीच मोठेपण आहे. म्हणजे मला आता हे ऐकत असताना रामदास स्वामींची आठवण झाली किंवा आद्य शंकराचार्यांचंही त्यांच्या आईवरती असंच प्रेम होतं. त्यामुळे संन्यस्त जीवन जगत असतानाही मातृप्रेमाला अपवाद कधीच झालेला नाही. आणि आता तू जसं म्हणालास की राष्ट्राचं कुटुंब सांभाळत असताना स्वतःच्या कौटुंबिक अडचणी सांभाळणं, यातूनच उलट त्यांचा माणूस पण उजळून निघालेलं दिसतं. आता जसा उल्लेख झाला की आर्थिक विवंचना या कायमच असतात आणि कुठलंही कार्य करायचं तरी त्याच्यासाठी पैसा उभा करावाच लागतो. मग तो संन्यासाला का असे ना, त्याला ते अर्थकारण काही चुकलेलं नाही. तर या बाबतीत विवेकानंदांची भूमिका कशी होती? अर्थकारणाच्या बाबतीत खरं सांगायचं तर म्हणजे एक द्रष्टा म्हणून, विचारवंत म्हणून विवेकानंद आपल्याला माहिती आहेत, पण या ज्या कटकटींना त्यांना सहन करावं लागलेलं आहे ना, की खाजगी आयुष्यामध्ये तर पैसा नाहीच. म्हणजे तो जो दिग्विजयाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती असतो विवेकानंदांच्या आयुष्यातला, पण तो दिग्विजय होण्याआधी 2 दिवस विवेकानंदांनी आळसिंगा पेरुमलांना लिहिलेलं पत्र आहे. आणि ते असं म्हणतात की मी या नवख्या देशामध्ये आलेलो आहे आणि या नवख्या देशामध्ये आल्यानंतर आता माझ्याकडचा पैसाच संपलाय. आता मी इथून परत भारतात येऊ शकेल त्याच्यासाठी मला पैसा हवाय, तो सुद्धा माझ्याकडे नाही. इतक्या आर्थिक विवंचनेमध्ये हा माणूस सापडलेला असताना हा माणूस तिथे आपल्या भावाला सुद्धा शिकवतो. आणि मग म्हणजे भारतात आल्यानंतर रामकृष्ण मिशनचं कार्य वगैरे तर आपल्याला माहितीच आहे, पण त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत की कधी कधी तर त्या सुरुवातीचे आश्रमाचे दिवस ना, त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये इतकी वाईट परिस्थिती असायची विवेकानंदांच्या बाबतीत की आता रामकृष्णांसमोर नैवेद्याचं ताट ठेवायला सुद्धा अन्न नाही. समजा मठामध्ये 2-4 भिक्षेकरी आले तर त्यांच्या झोळीत भिक्षा घालायला सुद्धा अन्न नाही. अशा काळात त्या संस्थांची उभारणी झाली आहे. म्हणजे इतकी टोकाची आर्थिक विवंचना या माणसाला सुरुवातीपासून अवलंबवावी, सुरुवातीपासून सहन करावी लागली. बरं, हे सहन करताना कुठेही कंटाळलेत का की आता कुठून या क्षेत्रात पडलो, चांगलं कुठेतरी नोकरी केली असती, कुठेतरी आणखीन नोकरी केली असती, काही व्यवसाय केला असता, अशातनं, अशा मानसिकतेतनं हे सगळं कार्य सोडून, किंवा आपण जसं म्हणतो संन्याशांच्या बाबतीत की कुठेतरी एखाद्या गुहेत जाऊन तपश्चर्या करायची, असंही नाही ठरवलेलं. सतत आलेल्या अडचणींचा सामना करत त्याच्यामधनं नव्या वाटा धुंडाळत प्रवास मात्र सुरू आहे. हे विवेकानंदांचं फार महत्वाचा मला पैलू वाटतो की कौटुंबिक अडचणी असोत, आर्थिक अडचणी असोत, यातनं या माणसांनी संन्याशी असून सुद्धा पळवाटा काढलेल्या नाहीत. हे फार महत्वाचं आहे. अनेक जण म्हणजे आज सुद्धा आपण क्षुल्लक गोष्टीवरनं डिप्रेस्ड होतो, क्षुल्लक गोष्टीवरनं आजकालची मुलं नको ती पावलं उचलतात. पण विवेकानंदांचा माणूस पण शोधताना की हाडामासाचा माणूस, तो आपण हाडामासाचा माणूस म्हणून जर त्यांच्याकडे बघायला गेलो तर मग या अडचणी दिसणार. मग त्या अडचणी दिसल्या की त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी जे मार्ग अवलंबले ते मार्ग दिसणार. आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या की मग नव्या तरुणांपुढे प्रेरणा उभी न राहते तर काय, आली अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न केला, अडचण आली सोडवण्यासाठी हा ना तो मार्ग अवलंबलेलाच आहे. अशा सगळ्या गोष्टीतनं समस्येवरती निराकरण शोधायचा प्रयत्न विवेकानंद करा, थांबत नाहीत कुठेच. हे त्यांचं मोठेपण. खरं, अनेकदा म्हणजे आता नैराश्याचा उल्लेख झाला तर आपण फार पटकन निराश होतो आणि आपल्या अपयशाची कारणं शोधायला लागतो आणि मग त्याचं कारण अनेकदा आपण नशिबाला पण दोष देतो. तर जसं आता तू म्हणालास की कुठेही पलायनवाद त्यांच्या चरित्रामध्ये कुठेच आपल्याला शोधूनही सापडत नाही.
त्यांचं जे स्वास्थ्य आहे किंवा त्यांच्याकडे बघितल्यानंतर कायम एक शक्ती हो. असंच स्वामी विवेकानंदांच्या छबीकडे जरी पाहिलं तरी आपल्याला एक खूप सकारात्मक ऊर्जा जी मिळते. बरोबर. तर त्याविषयी काय सांगशील? तुझ्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मी एक छोटीशी आठवण सांगतो. म्हणजे आपला आधीचा जो विषय होता ना, नैराश्य किंवा बारीक सारीक गोष्टींवरनं त्या आपण चटकन डिप्रेस होतो. आजकालची मुलं आपण बघतो. विवेकानंदांची प्रतिमा तू आत्ता म्हणालीस की एक तेजपुंज व्यक्तिमत्व वगैरे आपल्यासमोर असते. आपण कधी शोध घेतो का की विवेकानंदांना शालेय जीवनक्रमात किंवा कॉलेजच्या वयामध्ये किती मार्क मिळाले असतील? नाही, असा शोध आपण शक्यतो घेत नाही. म्हणजे कारण ते विद्यार्थी होते. मी म्हणतो 24व्या वर्षी संन्यास घेतला, मग त्याच्या आधीचं त्यांचं सगळं जे शिक्षण दैनंदिन तुम्ही आम्ही घेतो तसं शिक्षण स्वामीजींना घ्यावं लागलं असणार आहे. मग 11वी 12वी आणि नंतर फर्स्ट इयरचे जर त्यांचे मार्क काढले तर इंग्रजी विषयाचा उदाहरण घेऊ आपण. का तर त्यांनी जो दिग्विजय केला, त्यांचं जे भाषण होतं ते इंग्रजी भाषेत नव्हतं आणि ते मग काय म्हणता येईल त्याला जवळपास 5-10 मिनिटं टाळ्या पडत होता वगैरे, अशी सगळी वर्णनं आपण ऐकलेली आहेत. या माणसाचं शालेय जीवनात इंग्रजी कसं होतं आणि म्हणजे शालेय पेपर्समध्ये किती मार्क मिळत होते याचा जर धांडोळा घेतला तर आपल्या लक्षात येतं 10वी नंतरच्या ज्या 2-3 परीक्षा त्यांनी दिल्या, म्हणजे 11वी 12वी फर्स्ट इयर, त्यांचे इंग्रजीचे स्कोर्स आहेत 46, 47 आणि 56. बापरे, हे 3 वर्षांचे मी अनुक्रम 100 पैकी 46, 47 आणि 56 असे स्कोर्स आहेत बरं का विवेकानंदांचे. आणि आणखी सांगतो, त्यांच्या आईबद्दल आपण सुरुवातीला बोललो. भुवनेश्वरी देवी स्वतः उत्तम इंग्रजी बोलत. म्हणजे विवेकानंदांना सुरुवातीच्या काळात इंग्रजी ज्यांनी शिकवलं ना ते भुवनेश्वरी देवींनी शिकवलेले पाठ आहेत विवेकानंदांना. मग घरात त्यांचे वडील काय म्हणतात त्याला, ते वकील होते, त्याच्यामुळे अर्थात त्यांचं इंग्रजी उत्तम. आईला वाचनाची प्रचंड आवड, त्याच्यामुळे तो वारसा यांच्याकडे आलेला. मग तरी सुद्धा शालेय जीवनामध्ये या माणसाला 80-85 मार्क का मिळू नयेत? बरं, ते मिळाले नाहीत म्हणून तो माणूस खचलाय का? अशातलाही भाग नाही, हो की नाही? त्याच इंग्रजीचं रूपांतर म्हणजे बघा, दैनंदिन आयुष्यात माणूस किती वेगळ्या पद्धतीने आपलं नॉलेज वापरू शकतो, किती वेगळ्या पद्धतीने आपलं ज्ञान वापरू शकतो, नाही का? त्याच इंग्रजी म्हणजे भाषा म्हणून त्याच्यावर प्रेम आहे त्यांचं. विषय म्हणून जरी ते शालेय अभ्यासामध्ये कुठेतरी कमी पडले असले तरी भाषा म्हणून त्यांनी अभ्यास केलाय. म्हणजे ते मार्कवंत होण्याकडे नाही लागले, त्यांनी गुणवंत होण्याकडे स्वतःला विस्तारल्या, स्वतःच्या कक्षा. हे माणूस पण विवेकानंदांचं किती मोठं आहे ना, की लागले असते मार्कांच्या मागे, मिळवल्या असत्या पदव्या, पण त्याच्यापेक्षा त्यांना आपल्यामधल्या वेगळ्या एका सत्वाचा शोध घ्यावासा वाटला. आणि मग आता हलकेच तुझ्या प्रश्नाकडे यायचं की तेजपुंज व्यक्तिमत्व आणि स्वास्थ्याच्या बाबतीत कसं होते विवेकानंद, की त्यांचं ते वाक्य आपल्याला आठवतं प्रसिद्ध, की बाळांनो, तुम्ही गीतेचा एखादा अध्याय वाचण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही फुटबॉलच्या मैदानावरती जाऊन फुटबॉलची प्रॅक्टिस करा. म्हणजे गंमत सांगतो बरं का, ते खेळामध्ये निपुण होते, स्वतः ते कुस्ती उत्तम खेळायचे. बरं, त्याच्यानंतर क्रिकेट आणि फुटबॉल हे विवेकानंदांचे आवडते खेळ. आणि मग यांचं शरीर स्वास्थ्य कसं होतं? शरीर स्वास्थ्याच्या बाबतीत आपल्याला आश्चर्य वाटेल की विवेकानंद कॉलेजमध्ये असताना त्यांना न्यूमोनिया झाला होता. नंतर हे जे देश ते फिरले ना, म्हणजे इंग्लंडला गेले, अमेरिकेला गेले, हे सगळे जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांना कुठला ना कुठला तरी आजार झालेला आहे. त्यांना पोटाचा विकार प्रचंड होता, छातीदुखीचा त्यांना त्रास होता. छातीमध्ये म्हणजे त्यांचे जे फुफ्फुस होते त्या फुफ्फुसांचा त्यांना आजार होता प्रचंड मोठ्या प्रमाणात. मला वाटतं भारत भ्रमणाच्याही काळात त्यांनी खूप हालअपेष्ट सहन केल्या, प्रचंड हालअपेष्टा सोसल्या. त्याच्याबद्दल त्याचाही प्रकृतीवर परिणाम त्यांनी तर म्हटलंय एका ठिकाणी की ऐन उमेदीच्या वयामध्ये जितके कष्ट करायला होते त्याच्या पलीकडे जाऊन कष्ट केले आणि त्याचा विपरीत परिणाम माझ्या सगळ्या प्रकृतीवरती घडला. कारण पोटात अन्नाचा कण नाही, अशा परिस्थितीमध्ये हा माणूस वणवण भटकतो आहे. त्यांनी अनुभव लिहून ठेवलेले आहेत की कधी कधी तर मी रस्त्याच्या कडेला असा आडवा पडलेला असे आणि आडवा पडलेला असल्यानंतर उन्हाची एखादी कडक तिरीप येई आणि त्या असह्य उकाड्यामुळे मला कधी कधी जाग आलेली आहे. पावसाळ्याच्या मोसमामध्ये तर कधी कधी मी असा पडलेला रस्त्यावरती, कारण पोटात अन्नाचा कण नाही, चालून चालून पाय दमलेले, आणि अशा परिस्थितीत पावसाचा एखादा जोरदार शिंतोडा आला की त्यानं मी खडबडून जागा होत असे. अशी टोकाची उपासमार. आणि मग या सगळ्यातनं ते आजार बळावले. आपला विश्वास बसणार नाही कदाचित, पण मी आकडा सांगू का जरा धिटाईनं? विवेकानंदांना त्यांच्या 39 वर्ष 5 महिने आणि 24-25 दिवसांच्या आयुष्यामध्ये झालेल्या आजारांची संख्या 33 आहे. बापरे, 33 आजार या माणसाला झालेले होते. आणि म्हणजे ती जी पत्र आहेत ना त्यांची, विलायतेहून लिहिलेली म्हणा, अमेरिकेहून लिहिलेली म्हणा, अनेकदा आर्थिक विवंचनेला माणूस हा प्रचंड अडकलेला असताना मदतीसाठी लिहिलेली पत्र, त्याच्यात तो माणूस म्हणतो आता मी किती काळ जगू शकेल याची शाश्वतीच नाही. माझ्यावरती उपचार झाले, जगलो ठीक, नाहीतर मला विश्वास वाटत नाही मी आता जगेन, कारण शरीर किती साथ देत नाही,
शरीर किती साथ देईल हे सांगता येत नाही. अशा पद्धतीचे 33 आजार विवेकानंदांना, म्हणजे पाठीच्या मणक्याचा त्यांना आजार होता, हृदयविकाराचे 2 झटके त्यांना येऊन गेलेले होते. एवढ्या लहान वयामध्ये त्यांना इतके आजार झालेले. आणि मग मी वेगळा विचार करतो जरासा या सगळ्याकडे बघण्याचा, की हल्लीच्या काळामध्ये किंवा त्या काळामध्ये सुद्धा इतक्या आजारांना तोंड देणारा हा माणूस, किंवा आपण बघतो अलीकडे की आपण आता कोरोना काळामध्ये बघितलं, आपण खचतो चटकन. एखाद दुसरा आजार झाला की आपण प्रचंड स्वतःला आपण असे गांजून जातो की हे का माझ्या मागे, हे माझ्याच मागे का, मी काय असं चूक केली की माझ्या मागे हे सगळं लागावं. आर्थिक विवंचना आहेत, कौटुंबिक विवंचना आहेत आणि हे आजार पण सुद्धा आहे. हे सगळं भोगतोय ना हा माणूस. आणि एकीकडे हे भोगता भोगता त्याची योग साधना सुरू आहे, त्याच्यामध्ये खंड पडलेला नाही. रामकृष्ण मिशनचं कार्य माझ्या आजारपणामुळे मी थांबवतो असं कधी म्हटलेत का ते? म्हणजे ते डेडिकेशन काय लेव्हलचं आहे विवेकानंदांचं, की मला कितीही आजार होत, माझं काहीही हो, पण मी जे काम हाती घेतलंय ते काम मी पूर्णत्वाला नेणार, ते काम मी सोडणार नाही. इतके आजार या माणसाला असून आपण ते त्यांच्या स्वतःच्या शारीरिक सगळ्या क्षमतांबाबत अत्यंत आडाखे त्यांचे फार परफेक्ट होते बरं का. म्हणजे बऱ्याचदा त्यांनी नोंदी सुद्धा केल्या की मी इथे गेलो, मग या पदार्थांच्या सेवनामुळे माझं वजन वाढलंय, मग ते आता मला पुन्हा कंट्रोलमध्ये कसं आणायचंय. म्हणजे त्यांच्या खानपानाच्या सवयींबद्दल आपण जर बोलायला आपल्याला थोडासा वेळ असेल तर आपण बोलू. त्या खानपानाच्या सवयींबद्दल जर आपण बोलायला गेलो तर हा संन्याशाच्या खानपानाच्या सवयी काय होत्या ते जर जाणून घेतले तर आणखीनच वेगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. इतके सगळे आजार असताना या माणसाच्या खानपानाच्या सवयी, त्याचा सगळ्याचा बॅलन्स करणं आणि मग पुढे जाऊन रामकृष्ण मिशनची स्थापना, स्वतःला आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत करणं, ह्या सगळ्या गोष्टी हा माणूस एका जन्मात करतो, संघर्ष करत करत. किती विलक्षण गोष्ट आहे. म्हणजे माणूस म्हणून आलेल्या अडचणींना तसंच परतवून लावायचं, त्या आयुष्याला तसंच उत्तर द्यायचं. खरंच कमाल आहे ना विवेकानंद. नाही, फार फार. म्हणजे जसं तू सुरुवातीला म्हणालास की ते एक संन्यासी योद्धा होते, पण केवळ एक बाहेर त्यांच्या कार्याचं युद्ध आपल्याला माहिती असतं, पण त्यांनी आंतरिक किती भोगलेलं आहे आणि त्यांच्या शरीराने प्रत्येक व्याधीशी केलेलं युद्ध असेल. अनेक असे पैलू मला वाटतं की जे याआधी मला ठाऊक नव्हते आणि माझी खात्री आहे की श्रोत्यांपैकी अनेकांना ठाऊक नसतील. कारण स्वामी विवेकानंदांचं चरित्र आपण लहानपणापासून अभ्यासत असतो, ऐकत असतो, पण त्यातल्या हे बारकावे जे आहेत किंवा त्याच्यातलं हे माणूस पण जिथून आपण सुरुवात केली. खानपानाच्या सवयींबद्दल जर आपण बोललो ना तर ते इतक्या विलक्षण आहेत त्यांच्या खानपानाच्या सवयी की या माणसाला स्वयंपाकाची उत्तम आवड बरं का. स्वतः कचोऱ्या तळून त्यांनी अमेरिकेमध्ये वगैरे तळण्याचे प्रयोग केलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला वाटेल आता विवेकानंदांच्या बाकी सगळे गुणधर्म बघून की त्यांना गोड आवडत असेल, पण या माणसाला मिरची प्रचंड आवडायची. हा माणूस जितका खवय्या होता तितकाच लढवय्या सुद्धा होता. साधारणतः मी म्हणालो ना की संन्यासी म्हटल्यानंतर आपल्याकडे नियम पुन्हा घालून दिलेले आहेत काटेकोरपणे की संन्याशांनी हे खायचं ते खायचं नाही. या बाबतीत विवेकानंद पूर्णपणे टोकाचा विरोधाभास आहे त्यांच्या आयुष्यात. कारण मी म्हणालो तसं की एकतर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे त्यांची जी जडणघडणीची वर्ष आहेत त्याच्यात त्यांनी संपन्नता अनुभवलेली आणि नंतर वडिलांच्या निधनानंतर मात्र त्यांची पूर्ण गरिबी अनुभवली. त्यानंतर मग जसजशी संधी त्यांना मिळत गेली तसतसे त्यांनी पाककलेमध्ये विलक्षण प्रयोग केले. म्हणजे परदेशात असताना त्यांनी भारतातनं विशिष्ट पद्धतीच्या डाळी मागवल्या, मसाले मागवले, सूप हा त्यांच्या प्रचंड आवडीचा विषय होता. आणि गंमत सांगू, परदेशामध्ये बिर्याणीचा प्रसार विवेकानंदांनी केलेला आहे. परकीय माणसांना भारतीय बिर्याणीची ओळख विवेकानंदांनी करून दिलेली आहे. आणखी त्यांची एक गोष्ट सांगतो महत्वाची, आईस्क्रीम आपल्यापैकी प्रत्येकाला आवडतं. आईस्क्रीम हा विवेकानंदांचा आवडीचा गोड पदार्थ. बरं हे सगळ्या आवडीनिवडी खानपानाच्या आहेत बरं का. यापासून होणारे तोटेही त्या माणसाला माहिती आहेत. म्हणजे जे विवेकानंद बटाट्याच्या कचोऱ्या आनंदाने तळून आपल्याकडच्या आलेल्या माणसांना देतात, तेच विवेकानंद भगिनी निवेदितांशी बोलताना मैद्याचे स्वतःच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम, तळलेले पदार्थ साधारणपणे योग्यांनी का खाऊ नयेत याबद्दल लिहितात. मग हा विरोधाभास आपण कसा जोखायचा, मग लोक म्हणतील की एकीकडे सांगतात काय आणि करतात काय. पण मग भगिनी निवेदितांना विवेकानंदांनी काय सांगितलेलं आहे? भगिनी निवेदितांना विवेकानंद असं म्हणतात की नाही, माझ्या आयुष्यामध्ये मी एकीकडे टोकाची गरिबी आणि टोकाची श्रीमंती अनुभवली, त्यातनं मी जे प्रयोग सुरू केले ते प्रयोग मी माझ्या इंद्रियांवर सुरू केले. मला वाटेल तितकं वाटेल तसं मी खाऊ शकतो. आणि मग जेव्हा मी ठरवलं, म्हणजे माझ्या मनाने जर असं ठरवलं
की आता इथून पुढे मला या कुठल्याही पदार्थांमध्ये वासना ठेवायची नाही, कुठल्याही पदार्थांमध्ये मला रस ठेवायचा नाही, तर तेही मी करू शकतो. ते विवेकानंदांनी करून दाखवलं, त्याचा पुरावा तुम्हाला सांगतो. म्हणजे मनोनिग्रह किती महत्वाचं. म्हणजे माणसाने ठरवलं तर माणूस काय करू शकतो. म्हणजे टोकाच्या गोड पदार्थ खाणारा, कचोऱ्या खाणारा माणूस विवेकानंद 21 दिवस अन्न पाण्याविना राहू शकतो. 21 दिवस हा माणूस अन्न पाण्याविना राहिलेला आहे. किती महत्वाची गोष्ट आहे ही, की इथनं विवेकानंदाचे दिसतात ना, की त्यांच्या खानपानाच्या सवयी म्हणा किंवा मनोनिग्रह दिसतो त्यांचा. आणि मग विवेकानंदांच्या ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घ्यायला गेलो की आणखी बऱ्याच गोष्टी सापडतात. म्हणजे त्यांना जेव्हा बातमी कळली ना की त्यांच्या बहिणीनं आत्महत्या केलेली आहे, तेव्हा रडायला लागले विवेकानंद. आणि त्यांच्या सोबतची काही माणसं होती, ती अशी म्हणाली की अहो तुम्ही संन्यासी आहात आणि तुमच्या आप्ताचं निधन झाल्यानंतर तुम्ही रडता काय. विवेकानंदांनी काय उत्तर द्यावं. विवेकानंदांनी त्यांना उत्तर दिलं, अहो मी संन्यासी आहे ना, तर तुमच्यासारख्या सामान्य माणसापेक्षा माझं मन तरल असायला पाहिजे. सामान्य माणसांपेक्षा संन्याशाच्या मनाला आणखी वेगवेगळे कंगोरे असले पाहिजेत. तुम्ही दगडासारखं मन करा असं सांगणारा संन्यास मला अजिबात मान्य नाही. उलट लोकांवरती प्रेम करा. ह्या ज्या सगळ्या दैनंदिन गोष्टी आहेत त्या सगळ्यांमधून जाऊन त्यातनं तावून सुलाखून बाहेर पडणारा संन्यास मला मान्य आहे. अशा गोष्टी विवेकानंदांनी सांगितल्यात. किती आहे त्यांचं वेगळे, पण किती आहे त्यांचं माणूस पण. नक्कीच मला वाटतं आयुष्याचे अगदी विरोधी रंग अनुभवून त्यातून उजळून निघालेलं असं त्यांची संन्यस्त वृत्ती, असं त्यांचं आयुष्य. आणि पार्थ, तुझ्याशी गप्पा मारत असताना इतके अप्रकाशित पैलू समोर आले की मला वाटतं नक्कीच पुढच्याही भागामध्ये आपल्याला पार्थबरोबर गप्पा मारायला आवडणार आहेत आणि त्याच्याकडून त्याच्या नजरेतून विवेकानंद समजून घेणं. कारण मला वाटतं पार्थ प्रतिनिधी आहे आत्ताच्या तरुण पिढीचा आणि ह्या तरुण पिढीला विवेकानंदांच्या विचारात नेमकं काय आकर्षित करून घेत आहे. तर आजच्या भागामध्ये पार्थच्या बोलण्यातून जाणवलं की त्यांचं जे माणूसपण आहे, त्यांचा जो प्रवास आहे आणि नरेंद्र ते विवेकानंद असा प्रवास म्हणूया आपण, की एक सर्वसामान्य मुलगा ते एक संन्यस्त योद्धा असा झालेला त्यांचा प्रवास. आणि त्या प्रवासातले सगळे टप्पे जितक्या उत्कटतेने पार्थने आपल्यासमोर मांडले. तर पुढच्याही भागामध्ये पार्थबरोबर आपण गप्पा मारूया आणि अप्रकाशित किंवा अज्ञात असे स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे समजून घेऊया. आज इथेच थांबूया. धन्यवाद. आत्मतेज अन तीव्र बुद्धीचा वाणीलाही धार स्वयं सूर्या